महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यानं राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या नाराजीचा स्फोट झाला। पक्षानं उमेदवारी नाकारल्यानं नाराज कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले। नाशिकमध्ये तर हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। नाशिकच्या रस्त्यावर तिकीट वाटपाचा थरार दिसून आला। इच्छुक उमेदवारांनी तर भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीचा तासभर पाठलाग केला। यावेळी या गाडीमध्ये आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे सुद्धा होत्या। शहराध्यक्ष आणि काही पदाधिकारी एका खासगी फार्म हाऊसवर थांबल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी तिथे धडक दिली। फार्म हाऊसचे मुख्य गेट बंद असल्याचं पाहून संतप्त कार्यकर्त्यांनी ते चक्क तोडून आत प्रवेश केला आणि सुनील केदार यांसह आमदारांना गराडा घातला। मला सांगितलं की तुमचं आहे तिकीट फायनल, पण अजूनपर्यंत का बरं मग फोन येत नाहीये, का बरं एबी फॉर्म हातात मिळत नाहीये? एकनिष्ठ असून सुद्धा जर असं आमच्यावर होत असेल तर मला आता ते मला काहीच कळत नाही चित्र। नवीन लोक भरपूर आलेले आहेत, आता कोणाची दावेदारी इथं होते आमच्या प्रभागामध्ये? कोणी नेमकं तुमचं तिकीट कापलं असं तुम्हाला वाटतंय ताई? आता नवीन लोक भरपूर आलेले आहेत। आता मी इथे काही कोणाची नावं घेणार नाही, परंतु तुम्हाला शब्द देण्यात आला होता, शब्द सांगितला होता की आहे तुम्ही विद्यमान आहात, तुम्ही प्रदेशावर संघटनेचं काम तुम्ही एकमेव केलेलं आहे, परंतु मलाच आता कळत नाही नेमकं काय चालू आहे। नाशिकमधील राड्याची पालकमंत्री गिरीश महाजनांनी दखल घेतली असून कार्यकर्त्यांना चिथावणाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा महाजन यांनी दिला आहे। तिकीट 122 आहेत, सगळ्यांनाच बघावं लागतं, म्हणजे सगळे तिकीट आम्हालाच भेटले पाहिजे असे करता येणार नाही। पण याच्यामध्ये काही कार्यकर्ते आहेत, काही नवीन आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा डावलता येत नाही ना। आता ते सगळे अपेक्षा या ठिकाणी आहेत, त्यांचं काही कमिटमेंट होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रकार होताच कामा नये। म्हणजे अशा पद्धतीने एकदम हातगाईवर येणं हे अतिशय चुकीचं आहे, दुर्दैवी आहे आणि खरं अतिशय म्हणजे चुकीचा प्रकार आहे, असं होताच कामा नये। म्हणजे बी फॉर्म देताना इथे कोणीतरी 100-150 लोक येत आहेत आणि गेटवर सोडून इकडे कुदतायत, मारामाऱ्या भानगडी करतायत, हे अतिशय अयोग्य आहे, अतिशय चुकीचं आहे। निश्चित या बाबतीमध्ये चौकशीसुद्धा केली जाईल आणि कोण याला खतपाणी घालत होतं, कोण प्रमुख कार्यकर्ते होते, या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करून कारवाई करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।